जय श्रीराम. वेट लॉस करायचंय, फॅट लॉस करायचंय, मग कन्फ्युजन आहे वॉकिंग करायला पाहिजे की रनिंग करायला पाहिजे. वॉकिंग जर रनिंग करत असाल तर तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉस हे 100% होणार आहे. पण या दोन्हीमध्ये जास्त बेटर काय असणार आहे? वॉकिंगनी सुद्धा वेट लॉस फॅट लॉस होतं, रनिंगनी सुद्धा वेट लॉस फॅट लॉस होतं. पण या दोन्हीमधून जास्त बेटर कुठलं आहे ज्याच्याने आपल्याला लवकर रिझल्ट भेटेल? तर या व्हिडिओमध्ये मी आता संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. मित्रांनो, वॉकिंग जेव्हा करतो, वॉकिंग का आपण करतो ना, तर ही बिगिनरसाठी चांगली असते. म्हणजे तुम्ही सुरुवात करण्यासाठी तुम्हाला वॉकिंग चांगली असते, कारण की याच्यामध्ये नीवर जास्त प्रेशर येत नाही, तुम्ही जास्त वेळ करू शकतात, टाइमची लिमिट नसते, तुमच्या मर्जीवर असता तुम्ही, आणि याच्यामध्ये थकत सुद्धा नाही. वॉकिंगमध्ये असते, बिगिनर लेवलसाठी बेस्ट असतं. आणि रनिंग जेव्हा तुम्ही करतात तर एक लिमिट असते की तुम्ही असं मनावर वॉकिंग कसं करता ना की मी अर्धा तास चालेल तर तुम्ही चालून घेताल, पण रनिंगमध्ये तसं नसतं. तुम्ही अर्धा तास पळू नाही शकणार. तुम्ही जास्तीत जास्त सुरुवात जर केली तर तुम्ही 1-2 मिनिटं पळू शकणार. त्यानंतर यामध्ये थकवा लगेच येत असतो, पण याच्यामध्ये कॅलरी जास्त बर्न होत असते वॉकिंगपेक्षा. आणि मित्रांनो, वॉकिंग सुद्धा फॅट लॉससाठी चांगलं असतं, वेट लॉससाठी चांगलं असतं, आणि रनिंग सुद्धा असतं. तर एक तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही वॉकिंग करत असतात, वॉकिंगमध्ये तुम्ही जे अर्धा तास चालले, अर्धा तासमध्ये तुम्हाला 150 ते 250 कॅलरी तुमच्या ह्या बर्न होणार आहे, म्हणजे जळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रनिंग करणार, रनिंग तुम्ही अर्धा तास केली स्टॉप घेऊन, तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुमच्या दुपटीने म्हणजे 250 ते 500, आता 350 तर 500 कॅलरी तुमच्या 100% बर्न होणार. आणि जेव्हा वॉकिंग करतात तेव्हा 150 ते 250 होतात, आणि जेव्हा रनिंग करत असतात त्यामध्ये तुमच्या 350 ते 500 कॅलरी या 100% बर्न होत असतात. म्हणून मित्रांनो, जेवढं तुम्ही वॉकिंगमध्ये कॅलरी बर्न करता 30 मिनिटांमध्ये, त्याच्यात दुप्पट तर रनिंगमध्ये तुम्ही कॅलरी बर्न करू शकतात. पण रनिंग करत असताना तुमच्या नीवर जास्त प्रेशर येत असतो. ज्यांना कोणाला पायाचा त्रास होतो ते रनिंग करू शकत नाही, म्हणून त्यांना वॉकिंग करणं खूप गरजेचं असतं. तर दोन्ही डिफरन्स आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की फॅट लॉस वेट लॉससाठी कुठलं बेटर असतं. तर सर्वात पहिले तुम्ही जर बिगिनर असणार, तुम्ही वॉकिंगवर डिपेंड राहा. आणि तुम्ही जर थोडं ॲडव्हान्स लेवलमध्ये गेला, तुम्ही काही महिने वॉकिंग केली आणि त्यानंतर ॲडव्हान्स लेवलमध्ये, इंटरमिडिएट किंवा ॲडव्हान्स लेवलला गेला, तर तुम्ही रनिंगकडे जास्त फोकस करा. कारण की रनिंगमध्ये जास्त प्रमाणात आपली स्ट्रेंथ सुद्धा वाढत असते, त्यामुळे कॅलरी बर्न व्हायला ही मदत होत असते, आणि फॅट लॉस वेट लॉस हे चांगलं बेटर असतं. तर असं नाही सांगते मी की रनिंग बेटर आहे. तुम्ही प्रत्येक ते आपल्या बॉडीवर डिपेंड असतं. भरपूर जण भरपूर दिवसापासून वॉकिंग करताय, पण त्यांच्या नी इंजरी असल्यामुळे, लेग इंजरी असल्यामुळे, पेन होत असल्यामुळे लेग्स वगैरे, तर ते रनिंग करू शकत नाही, म्हणून ते प्रॉपरली फक्त वॉकिंग करत असतात. तर आता मी तुम्हाला फायनल सांगतो, तुम्हाला जर रनिंग आणि वॉकिंग सुद्धा करायचे असेल तर तुम्ही मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करायचं, अर्धा तासचा एक टाइम लावायचा, त्यामध्ये 1 मिनिटं तुम्ही रनिंग करायची आणि 2 मिनिटं तुम्ही वॉकिंग ठेवायची. याने काय होणार आहे, तुमची कॅलरी चांगली बर्न होणार आहे, आणि तुमची कार्डिओ सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन जाणार आहे, आणि तुमची वॉकिंग सुद्धा होणार आहे. जेव्हा तुम्ही वॉकिंग करणार तेव्हा ब्रिस्क वॉकिंग करा. जेव्हा रनिंग करणार तुम्ही स्पीडली रनिंग करू नका, स्लोली रनिंग करा, म्हणजे एकदम लेवलमध्ये, तर ज्याने तुमचं फॅट बर्न आणि वेट लॉस हे लवकरात लवकर होणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही वॉकिंग सुद्धा करा आणि रनिंग सुद्धा करा. म्हणजे फायनल माझे एकच सांगणं आहे, 30 मिनिटाचा टाइम लावा, त्यामध्ये 2 मिनिटं ही वॉकिंग ठेवा आणि 1 मिनिटं रनिंग ठेवा. तर मित्रांनो, याने तुमचं लवकर वेट लॉस आणि फॅट लॉस हे 100% होणार आहे. तर मित्रांनो, वेट लॉस फॅट लॉससाठी बेटर, रनिंग सुद्धा बेटर आहे आणि वॉकिंग सुद्धा बेटर आहे. पण ज्यांना कोणाला लेग्स इंजरी असेल, पायाची दुखापत असेल, त्यांनी रनिंगकडे जाऊ नका. त्यांनी फक्त वॉकिंगवर फोकस करा, 100% रिझल्ट येईल. आणि जे पूर्णतः फिजिकली स्ट्रॉंग असणार त्यांच्यासाठी रनिंग सुद्धा बेटर आहे आणि वॉकिंग सुद्धा बेटर आहे. तर मित्रांनो, दोन्ही करा. फक्त मेडिकल इश्यू असेल त्या पद्धतीने तुम्ही रनिंग किंवा वॉकिंग करा. तर मित्रांनो, असा आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.